नमस्कार, मी स्नेहा चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. तब्बल 2.5 कोटींचा मुद्देमाल जप्त. पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, सांगली आणि भिवंडीत एकाच वेळी छापेमारी. 13 जणांना अटक. नाशिकच्या येवला नगरपालिकेत राजकीय घडामोड. शिवसेना शिंदे गटाच्या 7 नगरसेवकांचा भाजप आणि राष्ट्रवादीला पाठिंबा. पुण्यातल्या वाकडेवाडी परिसरात गाड्यांवर कोसळलं झाड. पुण्यात झाडपडीच्या घटना सुरूच. आज दिवसभरात झाडपडीची दुसरी घटना. 4 चाकी ऑटो रिक्षा आणि काही दुचाकींचं नुकसान. पुण्यातील भोर महाड मार्गावर पुन्हा दरड कोसळली. घाटमाथ्यावर 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. सिंधुदुर्ग मधील आंबोली घाटात वाहतूक कोंडी. आज रविवारी सुट्टी असल्यामुळे पर्यटकांनी आंबोली धबधब्यावर केली गर्दी. पर्यटकांच्या गाड्या अडकल्या. पुण्यातील शिवाजीनगर भागात रस्त्यावर कोसळलं झाड रस्त्यावर कोसळल्यानं गाड्या अडकल्या. झाड पडल्यानं गाड्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्ग मधील सावंतवाडीत घरावर कोसळलं झाड घरावर कोसळल्यानं मोठं नुकसान. उल्हासनगरातील दुकानदारांनो सावधान. UPI स्कॅनरचा गैरवापर करून स्कॅम. फेक रिसीट दाखवून दुकानदाराला गंडा. घटना CCTV मध्ये कैद. नाशिक ग्रामीण पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. चांदवड लासलगाव मार्गावर 32 किलो गांजा जप्त. तिघांना अटक. 14.74 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. मुसळधार पावसामुळे मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे रुळांवर साचलं पाणी. या जलमय रुळांवरून वंदे भारत एक्सप्रेस अतिवेगानं धावत असल्याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.